सांगतोय कोण ठरणार फायनल तिकीटचा मानकरी. पहिला चेंडू कडवा प्रहार केला आडव्या बॅटने चेंडू डाऊन सीमारेच्या पार षटकार आलाय. आम्ही त्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती सचिन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान करण्यात आल्यात एका कडकडीत षटकारासोबत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजलाय. डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार आला. 2 चेंडू मध्ये 10 धावा वसूल करण्यात यश आलंय. सुरेश चेंडू इथं मात्र कमबॅक करताना दिसलाय सचिन. चांगला फटका मोठा प्रहार चेंडू सीमारेषा पार गेलाय. षटकार आलाय शिवराज यांचा छावा. आम्ही त्याच्या बॅट मधून आले तर 6 धावा. कणकणीत षटकार कणकणीत षटकार. काय पारी खेळतोय आम्ही आपल्या संघासाठी. भीमनगर हळदीचा संघ इथं मात्र सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करताना दिसलाय. 4 चेंडू मध्ये 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू. 21 धाव कंप्लीट झाले. सतरा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला फटका हलक्या हाताने इथं मात्र सन्मान दिला गेलाय. 18 धावा धावफलकावर 7 चेंडू 18 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सचिन केने कुठेतरी महागडा ठरलाय. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार आलाय. निखिलाच्या बॅट मधून चांगला फटका खेळला गेलाय आणि या फटक्यावरती 4 धावा वसूल केले गेलेत. पहिल्या चेंडू वरती चौकार आलाय. प्रथमेश याच्या वरती हल्ला चढवला गेलाय. पहिल्या चेंडू वरती 4 धावा वसूल केलेत. दुसरा चेंडू इथं मात्र दांडी 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 गोल. फलंदाज त्रिफळाची झालाय. यष्टी मोडून पडली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. निखिल बॅक टू टेक आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋत्विक मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहे आणि सुट्टी टाकून डायरेक्ट आपल्या सोनाई स्पर्धेमध्ये दाखल झालाय. SM चषकाच्या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. पोलिसी दणका देईल का? पोलिसी दणका या सेमी फायनलच्या महामुकाबल्यामध्ये पडेल का? पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू इथं मात्र व्हाईटचा इशारा आलाय. अवांतर धाव खर्च केली गेली आहे. नक्कीच साई स्पोर्ट्स सोनाई आयोजित SM चषक भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि इथं मात्र दांडी 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 गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. गोल्डन डकचा शिकार. ऋत्विक बॅक टू टेक आउट. तेवीस धावा आणि या 23 धावेवरती 2 गडी तंबूशास्त्राला धाडले गेलेत. नक्कीच कुठेतरी सुरुवात चांगली केली आहे. आम्ही तर नॉन स्ट्राईक एरलाच आहे अजून देखील, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला चेंडू
इथं मात्र चेंडू निर्धाव आलाय. प्रथमेश यानं कमबॅक करून दिलंय आपल्या संघासाठी. इथं मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. चांगला फटका, हेलिकॉप्टर पद्धतीनं फटका, परंतु जमिनीला घासत चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 21 धाव कंप्लीट केली गेली आहे. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. 7 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या षटकात प्रगतीपथावर आहे. 24 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जेल खाली क्षेत्ररक्षक परंतु नो मॅच लँड मध्ये पडलेला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेलाय आणि याच दरम्यान 3 धावा पूर्ण देखील केल्या गेल्यात. म्हणजेच 27 धावा, 2 षटक पूर्ण, 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात भीमनगर हळदी संघ. इंडियन आयडॉल गोथेवाडी आता मात्र कमबॅक करताना दिसला. नक्कीच पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर चांगली गोलंदाजी केली प्रथमेशच्या माध्यमातून. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी सतीश याची वर्णी लागली आहे. सतीश गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 षटक पूर्ण. आता मात्र आडव्या बॅटने फटका फसलाय, परंतु इथं मात्र झेल सुटलाय. एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. 3 धावा कंप्लीट केले गेलेत. 3 धावेसोबतच 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलो आहे भीमनगर हळदीचा संघ. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू नीट दाबायला आहे. 99 धावेवरती विराट कोहली खेळताना पाहायला मिळणार आहे. चांगला फटका, इथं मात्र स्टेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. चांगला क्षेत्ररक्षण झालं, परंतु फेकीमध्ये चूक झाली. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि याच बरोबर इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव कंप्लीट केली जाते आहे. एकेरी धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या झाली आहे 33 धावा. मोठा फटका, इथं मात्र एक्स्ट्रा कव्हर रिचन मध्ये. एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसरी धाव कंप्लीट केली गेली आहे. 3 धावा, 36 धावा धावफलकावर. त्यात शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 36 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. चांगला फटका, हेलिकॉप्टर पडवला गेलाय आणि सरळ सीमारेषा पार चौकारासाठी पाठवला गेलाय. अमण्याच्या 8 मधून जोरकस फटका पाहायला मिळालाय. धावसंख्येमध्ये बदल झालाय. 40 धावा, 3 षटक पूर्ण, 40 धावा. फक्त ओढू. तीन षटक पूर्ण, 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. मात्र मोठा फटका आलाय. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट फटका सजला आहे. 2 धावा कंप्लीट केले गेलेत.
या 2 धावेसोबतच 42 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. दांडी 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 गोल, मोठी विकेट आम्ही त्याच्या स्वरूपामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोतेवाडी संघाकडून. पहिल्या षटकामध्ये हाणामारी झाल्यानंतर त्यानंतर मात्र कमबॅक केलाय आणि आम्ही त्याला घरचा रस्ता धरायला लावलाय. धक्का क्रमांक 3 अमित बॅक टू डगआउट जाताना दिसलाय. चांगली बॅटिंग करताना दिसला होता, परंतु त्यानंतर थोडा चाचपडताना देखील पाहायला मिळाला होता. ओंकार नवीन बॅटर, संघाचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओंकार चांगला फटका, मोठा प्रहार डीप मध्ये सचिन होते, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेषा पार, षटकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर. चांगला फटका, मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. या 6 धावेसोबतच 50 धावा धावफलकावरती जोडले गेलेत, म्हणजेच 54 धावा धावफलकावरती जोडले गेले. अर्धशतक झळकावले गेले. मोठा फटका, इथं मात्र चांगला फटका खेळलाय. अलॉंग द कार्पेट फंबल झालाय. 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. या 2 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. चांगला फटका, चांगला चेंडू, एकेरी धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि याच बरोबर षटकात समाप्ती झाली आणि विराट कोहली याचं देखील शतक झळकावलं गेलंय. 100 धावा विराट कोहलीच्या बॅट मधून आलेत. चांगली बॅटिंग, 4 षटक पूर्ण, 58 धावा आपल्याला पाहायला मिळालेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, 41 धाव कंप्लीट केले गेले. फेकी खराब आली आहे, परंतु एकच धाब्यावरती समाधान देखील मानलं गेलंय. मोठा प्रहार, चेंडू उंच उडालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु मिस फिल्डिंग झाली आहे. चेंडू सुटलाय. याच दरम्यान 3 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. या 3 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 62 धावा, 62 धावा. चांगला फटका, अलॉंग द कार्पेट फटका सजला आहे. एकेरी धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट देखील केले गेले. तर म्हणजे कुठेतरी समजदारी दाखवली गेली. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 64 धावा धाव फलकावरती जोडले गेले. या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका, मोठा प्रहार आमाड्याच्या बॅट मधून आलाय. कडकडीत, दणदणीत आणि सणसणीत असा षटकार. या 6 धाव्यासोबतच 70 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 4 चेंडू या षटकातील समाप्त झालेत. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. अमन मोठा प्रहार करेल काय? सॉरी, आम्ही चांगला फटका, एकेरी धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? परंतु एका धावेवरती समाधान मानलं गेलंय.
या एकरी धावेसोबतच 71 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. चांगला चेंडू, तितकाच मोठा प्रहार, शिवरायांचा छापा आणि ओंकाराच्या बॅट मधून आले तर 6 धावा. षटकार आलाय. 5 षटकांची समाप्ती झाली आहे आणि या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्या 2 षटकामध्ये कशा पद्धतीने धावांची आखणी केली जाईल, कशा पद्धतीनं गोलंदाज संघ या धावांना रोखण्याचा प्रयत्न करेल, कारण का धाव गती पुन्हा एकदा वाढलेली पाहायला मिळाली आहे. 30 चेंडू मध्ये आतापर्यंत 77 धावा जोडल्या गेल्यात. चला स्पीडअप करा. काय झालंय रामनाव पाणी सारखं पंच? 10 मिनिटाला पाणी पिले. सारखा ड्रिंक ब्रेक अवेलेबल नाही आहे, ग्रँड टेबल पण नाही आहे, नाहीतर कारवाई केली जाईल, दंडात्मक कारवाई केली जाईल. चला पटकन. 7 षटकांचा सामना आहे. 77 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद झालेत. चांगला फटका डाऊन द ग्राउंड. इथं मात्र क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा कंप्लीट देखील झाले आहेत. तर चांगलं क्षेत्ररक्षण सचिन याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या 2 धावेसोबतच 79 धावा धावसंख्येवरती आहेत. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू सरळ प्लॉट मध्ये तकदील केलाय. शिवरायांचा छावा आणि आम्हालाच्या बॅट मधून पुन्हा एकदा 6 धावा. त्या 6 धावेसोबतच धाव संख्येमध्ये बदल झाला. 26 12 चेंडू मध्ये 26 धावा. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. कुठेतरी चूक केली म्हणावी लागेल. याने काहीच गरज नव्हती या फटक्याची, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सर्जेराव यांनी मात्र चांगला चेंडू पेश केला गेला. गतीमध्ये परिवर्तन आणि यष्टी रक्षकाने राहिलेलं काम तमाम केलंय फलंदाजाचं. नवीन बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. 85 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. वाईटचा इशारा. अवांतर धाव खर्च केली गेली आहे. झेल बाद झालाय. फलंदाज बाद झालाय. बॅक टू डगआउट जाताना दिसलाय. सर्जेराव याने मात्र कमबॅक करून दिलाय. नक्कीच हर्षद याच्या बॅट मधून एक फटका पाहायला मिळाला होता, परंतु फटका फसला आणि फलंदाज बाद झालाय. 86 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. सेमी फायनलचा महामुकाबला मित्रांनो. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. शिस्त पाहिजे आपल्यामध्ये. जर शिस्त नसेल तर क्रिकेट खेळून देखील काही उपयोग नाही आहे. चला 86 चेंडू, 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील 86 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सुरेख चेंडू, एकेरी धाव. आता मात्र मोठा फटका, परंतु चेंडू उंच हवेत उडालाय. सचिन स्वतः चेल खाली धावत आलाय. म्हणजेच ओंकार याची खेळी इथं मात्र संपुष्टात येणार आहे, कारण सेफ स्टँड सचिन बर्थडे बॉय आहे आणि इथं मात्र कोणती चूक त्याला मान्य नाही आहे आजच्या दिवसामध्ये. 87 धावा धावफलकावरती. 6 षटक पूर्ण, 87 धावा. 6 गडी आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला झाडले गेलेत. 87 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक. नवीन बॅटर राहुल संघाचा सर्व मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे.
बॉलर कोण? डॉट आलं की एक हजार. एकच धाव. पंच निर्णय काय? पंच नो बॉल, नो प्लस एक, 2 धावा. इथं मात्र फटका बसला एकेरी धावेवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला, 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसरी धाव कंप्लीट झाली. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु 3 धावेवरती समाधान मानलं गेलंय. या 3 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या धावून पोहोचली आहे 92 धावा. स्लॉट मध्ये आलेला चेंडू, इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून एक टप्पा चेंडू ट्रॅव्हल होताना दिसलाय. धावा किती मिळतात पाहणं गरजेचं आहे. 3 पंच किती धावा? 3 धावा आतापर्यंत जोडले गेलेत. 95 धावा. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. चार चेंडू शिल्लक आहेत. 95 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू निर्धावाला, चेंडू निर्धावाला. वाईटचा इशारा. वाईट प्लस 1, एकूण 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. मोठा प्रहार. सचिन याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दरम्यान 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2च धावेवरती समाधान मानावं लागले. फलंदाज बाद झाला. धक्का क्रमांक 7वा. हर्षद गेला ना. 99 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. 99 99 धावा. होय. 99 धावा. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अभिजित नवीन बॅटर, परंतु सचिन सॉरी राहुल कुठेतरी चाचपड त्याला पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू. इथं मात्र एकेरी धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केला गेला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? परंतु 2 धावेवरती इथं मात्र समाधान मानलं गेलंय. फलंदाज बाद झालाय. राहुल बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळालाय. या 2 धावेसोबतच धावसंख्या धावून पोहोचली आहे 101. या सामन्याला जिंकण्यासाठी, सेमीफायनलची मॅच जिंकण्यासाठी गोटेवाडी संघाला 102 धावांची गरज आहे. It takes more than just cost.
हा. आमची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 102 धावांचा पाठलाग करण्यासाठी बर्थडे बॉय सचिन नॉन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकर आपण पाहणार आहोत. दयानंद राहुल गोलंदाजी मार्कवर बरा चेंडू इथं मात्र चेंडू निर्धावाला कमालीचा चेंडू पेश केला गेला. तितका चांगला फटका देखील बर्थडे बॉयच्या माध्यमातून लगावला गेला, परंतु चेंडू निर्धावाला आहे. आता मात्र चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. त्या एका धावेनिशी संघाच्या धावफलकामध्ये एक धावेनं खातं खोललं गेलंय. धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. गेला 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 चांगला फटका दयानंदच्या लाडमधून आला आहे. चौकार, नक्कीच चांगला फटका खेळला आहे. लेग साईडच्या दिशेनं आमंत्रण दिलं गेलं. त्या आमंत्रणाचा स्वीकार देखील केला गेलाय. चेंडूला सरळ सीमारेषा पार पाठवलाय 4 धावांसाठी. चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान म्हणावं लागलंय. राहुल चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. सुरेख चेंडू, कमालीचा चेंडू. काय चेंडू पेश केला गेला. नक्कीच या कठीणातला कठीण प्रश्न फलंदाजाला विचारला गेला, परंतु त्याचं उत्तर फलंदाजाला सापडलेलं नाही. चेंडू निर्धाव आलाय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, कमालीचा चेंडू. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळेल. झेल सुटलाय आणि इथं मात्र सचिन याला जीवदान देखील मिळालं. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात. राहुल कमालीची गोलंदाजी करताना दिसलाय. चला मित्रांनो, टीम मीटिंग अजिबात नाहीये. चला पटकन. निखिल गोलंदाजी मार्कवर आला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नगीच भीमनगर हळदी संघाकडून जखडून ठेवलं गेलं. आतापर्यंत सचिन आणि दयानंद याला गोतेवाडीचा संघ कुठेतरी चतपडताना दिसला आहे. पहिल्या 7 चेंडू नंतर 7 धावा बनवल्या गेल्यात. वाईटचा इशारा, अवांतर धाव खर्च केली गेली आहे. 8 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. चांगला चेंडू, सुरेख चेंडू. तिथं मात्र चांगला फटका केलाय. प्रोटेक्शन येईल का? क्षेत्ररक्षण केलं गेलंय. दमदार क्षेत्ररक्षण झालंय आणि इथं मात्र किती धावा आहेत सर? 5 4 धावा. इथं मात्र आडव्या बॅटने फटका सजवलाय. मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सचिन याच्या बॅटमधून सीमारेषा पार गेलाय. षटकार आलाय. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात.
सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू बॅटची कडा एकेरी धाव 19 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत 19 धावा बनवलेत दुसऱ्या षटकाच्या समाप्तीच्या अगोदर इथं मात्र 19 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात चांगला फटका हा चेंडू त्याच्या आडव्या बॅटनेस खरपूस समाचार घेतला गेलाय चौकार आलाय निखिल याचं षटक इथं मात्र महागडे ठरलंय 23 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या तर पहिल्यांदा राहुल याने 6 धावा खर्च केले गेले तर 5 चेंडूचा खेळ बाकी पूर्ण झाला 1 चेंडू शिल्लक आहे चांगला फटका चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार 2 षटक पूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 धावा जितका हळदी संघाच्या धावसंख्या होत्या तितकीच धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोतेवाडी संघाच्या देखील आहेत चला स्पीड अप करा अजून देखील फायनलचा मुकाबला खेळवायचा आहे मार्कर दिगी रे ते सर्व पंप आहेत का बघा नावल्या त्या एसएम चे शेक तिने लिहिते ना नाही मार्कर लिहू एसएम चे शेक प्राइस कोड आयोजिका आणि बक्षीस चांगला फटका डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं पैकी येऊपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील परंतु इथं मात्र काय घडलंय अपील झाली आहे नॉट आउट आहे अंपायरला प्रेशर पंचांचा निर्णय अंतिम राहील 2 धावा कंप्लीट केले गेलेत 2 धावा कंप्लीट केले गेलेत चला पंचांचा निर्णय अंतिम राहील सामना चालू ठेवायचा आहे आता मात्र मोठा फटका आला चेंडू सीमारेषा पार गेला षटकार आलाय बर्थडे बॉलची बॅट तळताना दिसली आहे सचिन याच्या माध्यमातून आणखी एक घणाघाती हल्ला झालाय 35 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर डीप मध्ये क्षेत्ररक्षक कमालीचं क्षेत्ररक्षण 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत आत्महत्या करीन ती सुरेख चेंडू इथे मात्र यष्टी रक्षकाकडून चूक झाली आहे नक्कीच फसवलं गेलं होतं ओंकाराच्या माध्यमातून 37 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात वाईटचा इशारा अवांतर धाव खर्च केली गेली आहे मोठा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेल सुटलाय 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पंच किती धावा आहेत पाहिजे ना बीजे काय नाही हो हाय ते कॅच पंच 3 धावा 41 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात 13 षटकाची समाप्ती 3 षटक पूर्ण 41 धावा पंचांच्या वरती प्रेशर आणायचं नाही आहे अपील करू शकता परंतु प्रेशराईज करणं चुकीचं आहे किती 24 चेंडू मध्ये 61 धावांची गरज आहे
24 चेंडू शिल्लक आहेत. 61 धावा बनवायच्या आहेत. 5 बॉलर 5 बॉलर, दोघांनी 2-2. दोघांना 2-2. अष्टकांची मुभा आहे. फायनल किती ओव्हरची? झालं ना 24 चेंडू 61 धावांची गरज. राहुल गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू फसवलं गेलंय, चकवलं गेलंय. इथं मात्र झेल सुटलाय आणि फलंदाज देखील बाद झालाय. दयानंद बॅक टू डग आउट. राहुल गोलंदाजी मार्कवर आला. पहिल्या चेंडूवरती चकवलं गेलं सचिन याला, परंतु त्यानंतर एकेरी धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दयानंद मात्र संघ सहकार्याची साथ सोडून परतताना पाहायला मिळालाय. सत्याला जीवदान द्यायचे रे इनिश. हे आमचं मोबाईल त्याला आम्ही हे आणलं इथे आणि तेच बघायला जावं. राहुल एक बॉल झालाय नवीन बॅटर, नवीन बॅट्समन नेम प्रथमेश. चला मित्रांनो, स्पीडअप करा. पंच मयूर सुरेख फटका. कॅप मध्ये चेंडू डायरेक्ट षटकार आलाय. काय फटका खेळलाय, कमालीचा फटका. प्रथमेशने आले आले इथं मात्र चेंडू सीमारेषा पार धाडलाय षटकारासाठी. पांड्या घ्या ती बाटली की नाही. चांगला फटका, तितका चांगला क्षेत्ररक्षण देखील झालंय. एकेरी धाव खर्च केली गेली. कमबॅक केलंय षटकारानंतर. पंच काय एक धाव ना होय. मग चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, कमालीचा चेंडू. एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. पैकी खराब पाहायला मिळाली होती, परंतु कलेक्शन चांगलं झालंय. 50 धावा. संघाचं अर्धशतक देखील धाव फलकावरती जोडलं गेलंय. इथं मात्र क्षेत्ररक्षकांकडून पुन्हा एकदा चूक झाली आहे. चांगलं गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांना देखील साथ देणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या माध्यमातून चूक झाली आणि याचा नतीजा एक धाव बहाल केली गेली आहे. 51 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे चौथ्या षटकामधील. आता मात्र आडव्या बॅटने मोठा प्रहार झालाय. लेग साईडच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार धाडलाय. षटकार आलाय. षटकाची समाप्ती झाली आहे. हा षटकार खूप महाग ठरू शकतो हळदी संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. 18 चेंडू 45 धावा. फायनलचा तिकीट कोणाला मिळणार आहे? 18 चेंडू 45 धावांची गरज. रोज घेऊन जाते का?
हे चला स्पीडअप करा. हे कुठं आहे 18 चेंडू 45 धावा. विजय कुठं आहे विजय कुठलं फुटूक काय आहे चांगला चेंडू एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झालाय. 2 धावा पूर्ण देखील केले गेलेत. नीट. काय हर्षद गोलंदाजी मार्कवर आलाय. अरे काय आहे चांगला फटका पॉवरफुल फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालाय. आयकॉन खेळाडू इथं मात्र चेंडू सोडताना दिसला. चौकार आलाय. या 4 धावेसोबतच धाव संख्येमध्ये बदल झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 63 धावा. चांगला फटका पाहायला मिळालाय. एकेरी धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, परंतु एका धावेवरती 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्यात. या 2 धावेसोबतच 65 धावा. 15 चेंडू 37 धावा. चांगला फटका कावकानाच्या दिशेने इथं मात्र चेंडू सीमारेषा पार चौकार आलाय. कुठेतरी सचिन याचे झेल सोडलेले भागात ठरले, परंतु फटका आताचा प्रथमेशाच्या बॅटमधून आलाय. जोरकस फटका आलाय. 69 धावा धाव फलकावर. 69 धावा. 14-33 सुरेख चेंडू, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. सुरेख फटका क्षेत्ररक्षण कमालीचे झालंय. तर दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट केले गेलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 72 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. फटका फसला आहे. झेल होईल का, परंतु झेल सुटलाय. नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. म्हणजेच या 2 धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय. 5 षटक पूर्ण. 74 धावा. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा. बनवल्या जातील का रोखल्या जातील. फायनलचा महामुकाबला आहे. एफर्ट्स लगावले जातील दोन्ही संघाकडून. तेव्हा नाही चला मित्रांनो, वेळ घालवू नका. चला पटकन. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा. ओंकार गोलंदाजी मार्कवर आलाय. सुरेख चेंडू तितका चांगला फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार आलाय. 4 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय आणि समीकरणामध्ये देखील बदल झालाय. 11 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. नो बॉलचा इशारा. क्षेत्ररक्षण कमालीच झालंय, परंतु इथे मात्र 9+2 एकूण 3 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 81 धावा. 11 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. मॅच चालवणं वेळ लावून मॅच पंच मॅच चालू करून घ्या. फायनल जायचे अजून. डान्सिंग डाऊन द विकेट आहे. मोठा प्रहार
बर्थडे बॉय दडाडताना पाहायला मिळालाय. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजलाय आणि सचिन याच्या बॅट मधून आलाय षटकार. 87 धावा धावफलकावरती जोडले गेले. 87 धावा म्हणजेच जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार, पुन्हा एकदा षटकार आलाय. आसमानी टोला सचिनाच्या बॅट मधून षटकार आलाय. या 6 धावेसोबत सचिन याचं अर्धशतक, लगातारचं दुसरं अर्धशतक पाहायला मिळालंय. सचिन अभिवादन द्यायचं आहे मित्रा, काय बॅटिंग केली आहेस. महत्वाचा सामना आणि महत्वाच्या सामन्यामध्ये 19 चेंडू मध्ये 51 धावा, लगातारची दुसरी 50 सचिन याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. सचिन याचं झेल सोडणं किती महाग ठरलंय या हळदी संघासाठी. वाईटचा इशारा. प्रेशर 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 कुकर. गोलंदाजाच्या डोक्यावरती शिट्टी वाजली आहे आणि एक मोठा फटका. आणखी एक आसमानी टोला, लगातारचा तिसरा षटकार सचिनच्या बॅट मधून. हॅट्रिक झाली षटकारांची. 2 धावांची गरज आहे. आणि फायनलचा तिकीट इंडियन आयडॉल गोतेवाडीच्या संघामध्ये गेले. नक्कीच गोतेवाडी आपल्या या स्पर्धेला इथं मात्र फायनलिस्टची जोडी मिळाली आहे. इंडियन आयडॉल गोतेवाडी वर्सेस साई स्पोर्ट्स सोनाई. भीमनगर हळदी आपला देखील कौतुक आहे मित्रांनो, चांगली लढत दिलीत. पुन्हा एकदा या मॅचचा हिरो ठरलाय सचिन केने. बर्थडे बॉय, लगातारचं दुसरं अर्धशतक. बॅट्समॅनला किती वर आले चला सचिन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी टॉस वरती मॅच क्वीन दिली जाणार आहे. धामोड आणि हळदी, भीमनगर हळदी. बघा डिसिजन सांगा. तो काय गरज आहे किशोरदा? वरती लावायचं. मोबाईल कॅमेरा लावायचं. बॉल डाव. अरे आता ही तिकडे मॅन ऑफ द मॅच.
सचिन मॅन ऑफ द मॅच ठरतोय. कॅमेरा ऑन आहे तुमच्यावरती. तीन चार तो टॉस भी के भावा. तीन चार नंबर बॉल टाकायचे. बोल्ड आउट घ्या ना. 5-3 बॉल टाकायचे. दोन बॉल सांगितलंय मग ते करा काहीतरी करा. एकाला पळायला लावायचं आणि 4 नामदेव जोगन. सचिन केने यांना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार. जोगन ना जोगन. नामदेव जोगन. चला सचिन याचा सत्कार करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच चा किताब द्यायचा आहे. दामोड आणि हळदी 3-4 नंबरच्या पारितोषिकासाठी नाणेफेक होणार आहे. चला संघाचे कर्णधार या लवकर. शंभू पाटील सोनाई समालोचन कक्षाजवळ यायचा आहे. मामा वाट बघालेत. दामोड संघ त्यासाठी या लगेच. भीमनगर हळदी लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. 3-4 साठी म्हणा. 3-4 नंबर साठी टॉस होणार आहे. जो संघ टॉस जिंकेल त्याला 3 नंबरचं पारितोषिक दिलं जाणार आणि जो हरेल त्याला 4 नंबरचं. चला बाकीचे सगळे साईड लावायचे तिथून. बाकीचे सगळे साईड लावायचं आहे. मान्यवर आणि 2 संघाचे कर्णधार एवढेच राहतील. छोटे छोटे कंपनी चला बाजूला. कोण जिंकलंय? अरे सांगा कोण जिंकलंय.
हळदी हळदी 3 नंबर आलेला आहे. भीमनगर हळदी संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि दामोड संघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. चला फायनलचा टॉस घ्या. मॅच झाली, चला फायनलचा टॉस घ्या. गोतेवाडीला पण कसली मॅच झाली बघ.